नमस्कार. बालभारती कथाविश्व इयत्ता 5वीतील हे छान अशी कथा, छान असा धडा. आचार्य प्रफुल्लचंद्र राय, लेखक डॉक्टर मीरदेव गायकवाड. पाठ परिचय. भारतात औषधांचा पहिला कारखाना काढणारे भारतीय संशोधक शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र राय यांच्या जीवन कार्याचा परिचय या पाठात करून दिला आहे. विज्ञाननिष्ठा, देशभक्ती, समाजसेवा, सतत कार्यक्षमता, वाचन इत्यादी मूल्य या पाठातून मुलांवर संस्कारित करता येतात. सकाळचे 8 वाजले होते. बेलापुरे गुरुजी मुलांना शिकवत होते. मुलेही मन लावून त्यांचे बोलणे ऐकत होती. तेवढ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीचा धडधड आवाज आला. सर्व मुलांनी त्या दिशेने पाहिले. तेव्हा गाडीत त्यांना एक अजब दृश्य दिसले. मार्चचा महिना असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता आणि बैलगाडीत बसलेल्या माणसाचे मात्र अंगाभोवती कांबळे घट्ट लपेटलेले होते. मुलांनी आश्चर्याने विचारले, गुरुजी, त्या माणसाला उकडत नाही का? हो, त्याला उकडत नाही, गुरुजी म्हणाले. ते कसे काय? प्रताप म्हणाला. तुझी शंका बरोबर आहे. तो आजारी आहे. आजारी माणसाला थंडी वाजते. सचिन. आजार वेगवेगळे असतात. कोणाला थंडीच्या दिवसातही ताप येतो तर कोणाला उन्हाळ्यातही थंडी वाजते. एक ना दोन, अनेक. गुरुजी. मग आता कोठे नेतायत त्याला? प्रवीण विचारतो. दवाखान्यात औषधोपचार करायला, गुरुजी पुढे म्हणाले. मुलांनो, आपल्या शास्त्रज्ञांनी माणसावर खूप उपकार करून ठेवले आहेत. तुम्हाला सर्दी ताप आला तर तुम्ही बरे होण्यासाठी गोळी खाता. हे औषध भारतात पहिल्या प्रथम कोणी निर्माण केले माहीत आहे? भारतात औषधाचा पहिला कारखाना काढणारा भारतीय माणूस म्हणजे आचार्य प्रफुल्लचंद्र राय. त्याआधी सगळी औषधे विदेशातून येत. परंतु प्रफुल्लचंद्रांनी स्वतः आपल्या देशात औषधे तयार केली आणि अनेकांना काम तर दिलेच, शिवाय अनेकांचे प्राणही वाचवले. भारतासारख्या गरीब देशातील लोकांना परवडणारी औषधे त्यांनीच निर्माण केली. असे हे बंगालमधील फार मोठे शास्त्रज्ञ आणि समाजसेवक होते. तसेच ते साहित्यिकही होते. त्यांचा हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री हा एक अजोड ग्रंथ आहे. प्रफुल्लचंद्रांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 रोजी खुलना जिल्ह्यातील राहुली काटीवाडा या गावात झाला. खुलना हा जिल्हा बांगलादेशात आहे. प्रफुल्लचंद्रांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद जडलेला होता. ते वाचनात इतके गुंग होऊन जात की वाचन करत असताना अंधार केव्हा पडे हेही त्यांच्या लक्षात येत नसे. प्रफुल्लचंद्रांच्या वडिलांचे नाव हरिश्चंद्र राय. त्यांचा पुस्तकांचा मोठा संग्रह होता. प्रफुल्लचंद्रांच्या बुद्धीला आयतेच खाद्य मिळाले ती सर्व पुस्तके त्यांनी वाचून काढली. प्रफुल्लचंद्रांनी कृष्णनगर महाविद्यालयात गॅलिलिओ, न्यूटन, फ्रँकलिन यांची चरित्रे वाचली. त्यांच्या चरित्रांच्या वाचनाने त्यांना विज्ञानाचे महत्त्व समजले. त्यांच्या मनात विज्ञानाची इतकी आवड निर्माण झाली की विज्ञानाच्या उपासनेशिवाय देशाला तरुणोपाय नाही हा जणू त्यांनी मंत्र बनवला. विलायतेला जाण्याची एक संधी प्रफुल्लचंद्रांना मिळाली. अर्थातच त्यांनी खूप कष्ट करावे लागणार होते. त्यावेळी गिल्ड्स ख्रिस्त शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संपूर्ण देशामध्ये परीक्षा होत असे. या परीक्षेत संपूर्ण देशाच्या विद्यार्थ्यांच्यातून जो पहिला येईल त्यालाच ही शिष्यवृत्ती मिळत असेल. प्रफुल्लचंद्र राय यांनी या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आणि त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे ते विलायतेलाही गेले. त्यांनी एडिबरो विद्यापीठात नाव दाखल केले. तेथे त्यांनी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, जीवशास्त्र यांचा कसून अभ्यास केला. भारतात परत आल्यानंतर त्यांना 1 वर्ष नोकरीविना काढावे लागले. 1889 साली त्यांना कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये 250 रुपये पगारावर प्राध्यापकाची नोकरी मिळाली.
ते विद्यार्थी जगतात अतिशय प्रिय होते. भान हरपून टाकणारा प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे ब्रीदवाक्य होते, माझे विद्यार्थी हीच माझी धनदौलत. प्रफुल्लचंद्र राय यांनी अनेक प्रयोग करत होते. माणसाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टींचा शोध घेत होते. प्रथम त्यांनी देशाचे आर्थिक दारिद्र्य नाहीसे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी प्रथम सुशिक्षितांची बेकारी नष्ट करण्यासाठी भर दिला. कारखानदारी, उद्योगधंदे यांची वाढ करण्यावर लक्ष दिले. त्यांनी आपली राहणी साधी केली. त्यातून जेवढी काटकसर करता येईल तेवढी करून पैसा जमा केला. त्यातून त्यांनी बेंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स नावाचा लहानसा कारखाना सुरू केला. मुंबई, कलकत्ता, नागपूर इत्यादी ठिकाणी या कारखान्याच्या शाखा काढल्या. त्यामधून जवळजवळ 4000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले. नुसता कारखाना काढून प्रश्न सुटत नाही, तर त्यामध्ये तयार होणाऱ्या औषधांनाही मान्यता मिळावी लागते. त्याशिवाय त्यांचा खप कसा होणार? खप झाला नाही तर कामगारांना पगार कसा देणार? ही समस्या या कारखान्यापुढे उभी राहिली. या कारखान्यातील औषधे देशी आहेत म्हणून देशी डॉक्टरांचाही त्यावर विश्वास बसत नसे. अशाही परिस्थितीत आपल्या कामांवरील निष्ठा प्रफुल्लचंद्रांनी ढळू दिली नाही. नव्या नव्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवत त्यांनी प्रवास चालू ठेवला. म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांना सर ही पदवी दिली. 1920 मध्ये प्रफुल्लचंद्र राय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. तेव्हा ते म्हणाले, आपली बुद्धी ग्रंथ प्रामाण्याने कुंठित झाली आहे. विज्ञानाची भक्ती जर आपल्याला उत्पन्न झाली तर आपण खऱ्या अर्थाने सत्य संशोधन करू शकू. विज्ञानावर त्यांची श्रद्धा होती. त्यांचे जंतुविज्ञानासंबंधीचे पुस्तक या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहे. प्रफुल्लचंद्रांनी विद्यार्थ्यांमध्येही विज्ञानाची आवड निर्माण केली. 1921 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना 50 विद्यार्थ्यांची तुकडी घेऊन परदेशी पाठवले. उच्च संशोधन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे हा त्यामागचा हेतू होता. देशातील तरुण ज्ञानी झाले पाहिजेत, त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, हाच त्यांचा एकमेव विचार होता. 1922 साली खुलना जिल्ह्यात दुष्काळ पडला. त्यावेळी त्यांनी स्वतः हातात झोळी घेतली. गरीब जनतेसाठी अन्न, वस्त्र यांची मदत मिळवण्यासाठी ते दारोदार फिरले. अनेक ठिकाणी त्यांनी दुष्काळी लोकांसाठी मदत केंद्रे सुरू केली. त्यांच्या या संघटन कार्याबद्दल ब्रिटिश सरकारलाही अचंबा वाटला. त्याचवेळी बंगालमध्ये अतिवृष्टीचाही तडाखा बसला. कित्येक मैलांचा परिसर पाण्याखाली बुडाला. लोक बेघर झाले. त्यांच्या मदतीसाठी प्रफुल्लचंद्रांनी बंगाल रिलीफ सोसायटीची स्थापना केली. विज्ञानातील गूढ सत्यांची उकल करत असतानाच हा ज्ञानयोगी समाजसेवकही बनला होता. असा हा सदा कार्यरत असणारा विज्ञानयोगी समाजसेवक, देशभक्त, हाडाचा शिक्षक जून 1944 रोजी मृत्यू पावला. इयत्ता 5वीतील ही छान अशी बोध देणारी कथा. आचार्य प्रफुल्लचंद्र राय. लेखक डॉक्टर मीरदेव गायकवाड यांनी खूप छान अशा तिने आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचे जीवन कार्याचा परिचय आपल्याला इथे करून दिला आहे. कथा आणि धडा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.